नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया मूग डाळ आणि तूर डाळीपासून आंबट गोड चवीचं मस्त असं वरण. त्यासाठी इथे मी भिजवलेली मूग डाळ आणि भिजवलेली तूर डाळ एकत्रित अर्धी वाटी घेतली आहे. त्या डाळीमध्ये पुरेसे पाणी घालून मस्त असं शिजवून घ्यायचे आहे. ही पहा, डाळ आता इथे शिजली आहे. आता या डाळीला व्हिस्करच्या साहाय्याने छान असे घोटून घ्यायचे आहे. इथे एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे तूप घातले आहे. तूप छान गरम झाल्यावर त्यावर पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडली की त्यावर थोडा हिंग घालायचा आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पाने सुद्धा घालायची आहेत आणि छान तेलात परतून घेऊन बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तुपामध्ये तो छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचे आहे. रेसिपी पाहत असताना तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे सर्व साहित्य एकत्रित मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये कलरसाठी हळद घालायची आहे आणि आपण शिजवलेली डाळ आहे ती सुद्धा घालायची आहे. मूग डाळ पचनास हलकी असल्यामुळे तूर डाळ आणि मूग डाळ घालून केलेले वरण पचनास हलके होते. आता यामध्ये चवीनुसार गूळ आणि चिंच घालायचे आहे, म्हणजे आंबट आणि गोड अशी चव येईल. तुम्हाला जर का तूर डाळ नको असेल तर नुसत्या मूग डाळीचे केले तरी पण हे वरण चवीला अगदी टेस्टी होते आणि हे वरण पचनासाठी तितकेच हलके आहे. आता या वरणामध्ये वरून आवडीनुसार ओले खोबरे आणि कोथिंबीर घालायचे आहे आणि मस्त असं वरण शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, वरण आता इथे तयार झाले आहे. हे वरण तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता. वरून थोडे साजूक तूप घालायचे आहे, म्हणजे वरणाची चव आणखीनच वाढते. तर हे पौष्टिक वरण तुम्ही सुद्धा करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.